त्याच्यानंतर आपण बघूया नेमकं नोटरी म्हणजे काय. आपण ऐकतो, नेक्स्ट स्लाइड प्लीज. नोटरी करके लाओ, डॉक्यूमेंट नोटरायझेशन करके लाओ, ऐसा ही चलेगा. नोटराइज डॉक्युमेंट मागताय, बरोबर. तर नेमकं नोटरी करणं म्हणजे काय. टू ऑथेंटिकेट एनी डॉक्युमेंट, लीगल डॉक्युमेंट बाय वे ऑफ अफिक्सिंग सील्स अँड स्टॅम्प्स. तर आम्ही त्या इन पर्सन व्हेरिफिकेशन करतो ऑन ओथ. म्हणजे तुम्ही आमच्या समोर शपथ घेता की या डॉक्युमेंटमध्ये जे लिहिलेलं आहे ते ट्रू टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज आहे, आणि ते डिस्प्ले करण्यासाठी आम्ही आमचं सील अँड सिग्नेचर तिकडे अफिक्स करतो. ओके, हे झालं नोटरी. दिस इज व्हॉट इज कॉल्ड नोटरी ऍक्ट. ओके, आम्ही ही ऍक्शन जी घेतो ती ही आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता आपण बघूया काइंड्स ऑफ नोटरी सर्व्हिसेस. तो प्रत्येक जण म्हणतो नोटरी करके लाव, म्हणजे त्यांना काय समजत नाही कोणते शिक्के मारतात काय. पण आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे हे शिक्के असतात. बेसिक जो मेन शिक्का आहे तो नोटरायझिंग, जो सगळ्या डॉक्युमेंट्सवरती लागतो. त्याच्यामध्ये रेड सील, रबर स्टॅम्प, 5 नोटरियल तिकीट्स, त्याच्यावरती कॅन्सलिंग रबर स्टॅम्प आणि ते नोटेड अँड रजिस्टर्ड स्टॅम्प लागतो. ह्या सगळ्या डॉक्युमेंट्सवरती लागतो. दुसरा स्टॅम्प तो बिफोर मी नोटरी. आता हा विशिष्ट स्टॅम्प अशा डॉक्युमेंटवर लागतो जिथे तुम्ही आमच्या समोर शपथ घेताय आणि तुम्ही त्या कंटेंट्सला तुम्ही व्हेरीफाय करताय आमच्या समोर. तर बिफोर मी म्हणजे माझ्या समक्ष तुम्ही उभं राहून साईन करताय. ते ॲफिडेव्हिट असे जे डॉक्युमेंट्स असतात ॲफिडेव्हिट स्वरूपात, तर बिफोर मी हा स्टॅम्प लागतो. तिसरा स्टॅम्प आहे अटेस्टेड बाय मी. आता अटेस्टेड बाय मी म्हणजे काय, तर मी व्हेरीफाय करते पण अशा डॉक्युमेंट्सना जे सर्टिफिकेट्स आहेत, फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट इश्यूड सर्टिफिकेट्स, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इश्यूड सर्टिफिकेट्स, त्यांना मी जर व्हेरीफाय करते तर ते अटेस्टेड बाय मी हा स्टॅम्प लागतो. चौथा आहे सर्टिफाईड ट्रू कॉपी और ट्रू कॉपी. मित्रांनो, बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट या ज्या अशा सर्टिफिकेट्स आहेत त्याच्या जेव्हा तुम्ही डुप्लिकेट ओरिजिनल डुप्लिकेट कॉपीज ज्या तुमच्याकडे असतात तिकडे सर्टिफाईड ट्रू कॉपी हा स्टॅम्प लागतो, जी तुम्हाला सबमिट करायची असते ओरिजिनल कॉपी किंवा कधीतरी, तर तेव्हा सर्टिफाईड ट्रू कॉपी हा लागतो स्टॅम्प. आणि ट्रू कॉपी मध्ये फरक काय, तर ऍक्च्युली आपल्याकडे कोर्ट प्लीडिंग्स आपण कोर्टात केसेस फाईल करतो त्या पेपर्स, त्या प्लीडिंग सोबत, प्लेंट सोबत आपण जे डॉक्युमेंट सपोर्टिव्ह देतो ते ओरिजिनलचे फोटोकॉपीज असतात. ते फोटोकॉपीजना सर्टिफाय करण्यासाठी ट्रू कॉपी हा शिक्का लागतो, तिकडे सर्टिफाईड ट्रू कॉपी नाही लागत. त्याच्यानंतर ओरिजिनल सीन अँड व्हेरीफाईड. आपण पॅन कार्ड, आधार कार्ड असे जे डॉक्युमेंट्स फोटोकॉपीज कोणत्या तरी ऍप्लिकेशन सोबत सबमिट करतो, तर अशा डॉक्युमेंट्सना आम्ही ओरिजिनल सीन अँड व्हेरीफाईड हा शिक्का मारतो. त्याच्यानंतर आयडेंटिफाईड बाय मी हा 6वा शिक्का आहे. तो कोर्ट प्लीडिंग्स मध्ये ऍफिडेव्हिट मध्ये व्हेरिफिकेशन क्लॉज म्हणून असतो. तिकडे ऍडव्होकेटचं आयडेंटिफिकेशन गरजेचं असतं, म्हणजे आम्ही तुम्हाला ओळखतो म्हणून. सो तिकडे हा शिक्का आम्ही मारतो, बिंग अन ऍडव्होकेट ऑल्सो. नेक्स्ट स्लाइड.